हो. काय ना मॅडम आपला? माझं नाव डॉक्टर पंचशीला मोहोट. अच्छा. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क अशी महाराष्ट्र राज्याची महासचिव आहे. आज हा धरणा कशाबद्दल आहे? आज हे धरणं आंदोलन नव्हतं. आमचा भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या 4 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज संपूर्ण देशभर 725 जिल्ह्यामध्ये माननीय वामन मिश्रा साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ही विशाल महारॅली निघणार होती. त्यासाठी आम्ही इथे जमलेलो होतो. परंतु माननीय अजित पवार जे आमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांचं निधन झाल्याचं कळल्यामुळे आम्ही इथे शोकसभा घेत आहोत. तर आम्ही कशासाठी आंदोलन करणार होतो, आम्ही कशासाठी रॅली काढणार होतो, तर आज RSS BJP जे सरकार आहे ते बहुजनांचे हक्काधिकार समाप्त करत आहे. SC ST OBC मायनॉरिटी या सर्वांवर अन्याय अत्याचार करत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज रॅली काढणार होतो. तसंच आमचं जे आमचेपणी भारत मुक्ती मोर्चाचं संघटन आहे, देशव्यापी संघटन आहे आमचं, तर आमचं जे 42 राष्ट्रीय अधिवेशन आहे ते तिथल्या कटक सरकारने रद्द केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी आणि शासन प्रशासनाने. आणि त्यामुळे आम्ही हे 3-4 टप्प्यातलं आंदोलन पुकारलेलं होतं. परंतु आज मोठ्या प्रमाणात आमचे लोक इथे येणार होते. परंतु जशी अजित पवारांची बातमी कळली तशी त्यांच्याबद्दल आम्हाला दुःख आहे, कारण ते आमचे बहुजन नेते आहे. म्हणून आम्ही आज इथे आमची रॅली कॅन्सल करून आम्ही इथं शोकसभा घेत आहोत. काय सांगाल सर, आपलं नाव सांग. माझं नाव सुनील डागे, राष्ट्रीय OBC मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमरावती. काय सांगाल आपण? आजच्या क्षणी एवढंच मी सांगू इच्छितो की पूर्ण भारतामध्ये जे 3ऱ्या टप्प्याचं जे अंतिम चरण आंदोलन जे या ठिकाणी येऊन पोहोचलेलं होतं, पण महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. पण येणाऱ्या 22 फेब्रुवारीला 2026 रोजी हे मोठं महारॅली आंदोलन होणार आहे. कुठे होणार आहे सर महारॅली? RSS हेडक्वार्टर नागपूर हेडक्वार्टर मोहन बागवत समोर. बढिया. त्या नेतृत्व कोण करणार त्या मोर्चाचे? नेतृत्व माननीय वामनजी मेश्राम सर. काय ना सर आपलं? माझं नाव संतोष शंकरराव कौतिककर. मी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा महाराष्ट्र राज्य कार्यनिष्पादन समिती सदस्य आहे. आणि आज भारतामधील तमाम 725 जिल्ह्यामध्ये भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब आणि राष्ट्रीय OBC मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चौधरी विकास पटेल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये चरणबद्ध आंदोलन चालू आहे. हा जो आंदोलनाचा 3रा टप्पा आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आज कलेक्टर कार्यालयावरती निषेध मोर्चा काढणार होतो. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार जे बहुजन नेते होते त्यांचं आज आकस्मिक निधन झालं. म्हणून आम्ही तात्पुरती ही आजची जी रॅली आहे स्थगित केलेली आहे. आणि आज या ठिकाणी एक त्या घटनेचा निषेध म्हणून किंवा या आंदोलनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. या ठिकाणी जी आंदोलन करण्याची आमची जे हे आहे विषय आहे त्यामध्ये OBCची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे. आमचे तमाम SC ST OBCचे जे संविधानिक हक्क आणि अधिकार आहेत ते संपवण्याचं काम हे मनवाची सरकार करत आहे. तेव्हा आर्टिकल 19च्या अंतर्गत जे आमचे हक्क आणि अधिकार आहेत ते सुरक्षित राहिले पाहिजेत. हे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्यानंतर SC ST OBCच्या समस्या आहेत. त्या प्रत्येक समस्येचं समाधान करण्याकरिता आम्ही संघ कार्यालयावरती यानंतर जे महारॅली काढणार आहोत त्यामध्ये भारतामधील तमाम 725 जिल्ह्यामधील कमीत कमी 10 लाख लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि या महारॅलीचं नेतृत्व, महामोर्चाचं नेतृत्व माननीय बहुजन नायक चौधरी विकास पटेल आणि वामन मेश्राम साहेब करणार आहेत. तेव्हा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या मनोवादी सरकारला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी बहुजन जागा झालेला आहे आणि लवकरच ती बहुजन विचारधारा या देशामध्ये प्रसारित करून बहुजनांचं राज्य या ठिकाणी पुन्हा येईल आणि मनोवाद या ठिकाणी संपणार आहे. धन्यवाद. काय ना सर आपला? मी निलेश पारवे. काय सांगणार? मी तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा अचलपूर. मी या ठिकाणी सांगू इच्छितो
की बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे 26 ते 28 या काळामध्ये डिसेंबर या काळामध्ये राष्ट्रीय अधिवेशन कटक ओडिशा येथे बामसेफने 41वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते. हे अधिवेशन बामसेफचे डेलिगेट्स प्रतिनिधी आणि विचारवंत आपले विचार व्यक्त करतात आणि आपल्या राष्ट्रीय समस्यांचे त्या ठिकाणी चर्चासत्राचे आयोजन होते. बहुजन समाजाच्या राष्ट्रीय समस्येवर जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा ब्राह्मणवादी मीडिया, तर त्या चौथा स्तंभ या RSS प्रणित व्यवस्थेच्या विरोधकांचे विचार लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर त्या अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांच्या समस्या पोहोचवण्याचं एक माध्यम हे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं अधिवेशन असते. त्या अधिवेशनाची घेतलेली पूर्वपरवानगी येत्या 2 दिवसात अधिवेशनाच्या होण्याआधी 2 दिवसाआधीच त्यांनी नाकारली. त्यामुळे फ्रीडम ऑफ स्पीच हा संविधान कलम 19चा या व्यवस्थेने उल्लंघन केलेले आहे, मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केलेले आहे. आणि हा फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे संविधानिक हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही 22 फेब्रुवारी 2026 रोजी RSSच्या मुख्यालयावर महारॅलीचं आयोजन करणार आहोत. तुझं नाव सांग. समीर ढगे माझं नाव आहे. काय सांगणार? काय सांगणार, आम्ही जे 26 डिसेंबरपासून 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत माननीय वामन मेश्राम यांनी ओडिशा या ठिकाणी 5 दिवसाचं राष्ट्रीय अधिवेशन घेणार होते. तर तिथले जे सरकार आहे, जे मनवादी सरकार म्हणू शकतो आपण त्यांना, तर 3 महिने आधी आम्हाला परमिशन दिली होती. तर 3 महिन्याची परमिशन दिल्यानंतर आम्ही 100 एकराचा प्लॉट होता. त्यामध्ये पूर्ण तयारी झाली होती. शेवटी अंतिम टप्प्याचे 2च दिवस राहिले होते आमचे. 2 दिवसाच्या आधी त्यांनी परमिशन आमची नाकारली. तर आमचा एवढा मोठा खूप सारा खर्च झाला होता त्या तयारी अंतर्गत. आणि आमचे समजा 1 ते 1.5 लाख लोकांनी रिझर्वेशन पण केले होते. ते खूप मोठ्या संख्येने तिथे येणार होते. आणि OBC जातीय जनगणना हा विषय मुख्यतः घेण्यात आला होता तिथं. आणि EVM जे बहुजनांचं म्हणजे मतांचा जो अधिकार नाकारते EVM मशीन, त्या संदर्भात तिथं चर्चा होती. तर तिच्या सरकारने तो परमिशन रद्द केली. तिच्या सरकारने जरी ती परमिशन रद्द केली असेल तर ते विचारधारा कुठून येते ते परमिशन रद्द करण्याची, तर ती RSS संघावरून येते. म्हणून मेश्राम साहेबांनी यांनी तर 22 फेब्रुवारी या ठिकाणी RSSच्या ठिकाणी मोठ्या संख्येने विशाल रॅली घेण्यात आलेली आहे घेणार आहे. त्या संदर्भात हे इतर म्हणजे कार्यक्रम घेण्यात आला आहे. तुम्ही आमच्यासाठी इथं सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वहित हे जे न्यूज चॅनल आहे, आम्हाला तर कोणतेच न्यूज चॅनलमध्ये दाखवत नाही. तुम्ही इथं आले आणि आमचं म्हणणं ऐकून घेतले. मी सुधाकर टोकसे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष. आज ज्या संदर्भात इथे एकत्र झालो आहे की आम्ही 4 टप्प्यामध्ये जे आंदोलन उभारलं, त्या 4 टप्प्यामधला आज 3रा टप्पा होता. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांचं निधन झाल्यामुळे आजच्या रॅलीला स्थगिती देण्यात आली आहे. तरीसुद्धा इथं एकत्रित झालेल्यांना हा संदेश देऊ इच्छितो की ज्या भारतामध्ये आम्हाला स्वातंत्र्य झालं असं म्हणतात, पण स्वातंत्र्य जर झालं असतं तर आमच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन केलं नसतं. आज कलम 21नुसार प्रत्येक भारतीयांना बोलण्याचा, आपलं संघटन बांधण्याचा, आपल्या संघटनेचा, आपल्या विचाराचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. तर इथलं मनोवादी व्यवस्था तो नाकारत आहे. तर का आम्ही खरंच स्वतंत्र झालो आहे? आणि जर झालो नसेल तर ह्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी बहुजनांच्या जे आझादीचं जो स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, तर त्यांच्या आझादीच्या आंदोलनासाठी आम्ही भारतभर प्रचाराच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करत आहे. एवढंच बोलून या प्रसंगी मी माझे 2 शब्द थांबवतो.